इगतपुरी शहरातील 3 लकडी परिसरात सिद्धार्थ नगरात इगतपुरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत बुलेटसह 10 महागड्या चोरीस गेलेल्या 15 लाख रुपये किमतीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या। तसंच 3 संशयितांना देखील अटक केली आहे। अधिक माहिती अशी की शनिवारी दिनांक 3 रोजी रात्री 10:30च्या सुमारास पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांना मिळालेल्या माहितीवरून शहरातील 3 लकडी परिसरात सिद्धार्थनगर बुद्ध विहाराजवळ राहत असलेल्या बंटी गांगुर्डे याच्याकडे काही संशयित व्यक्ती आले आहेत। त्यांच्याकडे बुलेट तसंच हिरो स्प्लेंडर प्लस नंबर प्लेट नसलेल्या मोटरसायकली आहे। याबाबत पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तसरे यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेसी, संदीप शिंदे, पोलीस हवालदार दीपक निकुंभ, नवनाथ शिरोळे, कृष्णा गोडसे यांच्या पथकाने खात्री केली। बंटी गांगुर्डेसह संशयितांकडे चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत होते। मात्र त्यांना पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखवला। तुषार उर्फ बंटी भारत गांगुर्डे वय 24 राहणार 3 लकडी इगतपुरी, करण रमेश शिंदे वय 26 राहणार साकला प्लॉट MIDC रोड तालुका जिल्हा परभणी, श्यामसुंदर मनोज गेडाम वय 26 राहणार गांधीनगर आदिलाबाद तालुका जिल्हा आदिलाबाद तेलंगणा अशी त्यांची नावं सांगितली। त्यांच्याकडील बुलेट तसंच हिरो स्प्लेंडर बाबत चौकशी केली असता त्या चोरीच्या असून त्या विक्रीसाठी आणल्या आहेत। गांगुर्डेच्या घराजवळील बंद पडक्या खोलीत लावल्याचं सांगितलंय। त्यानुसार पोलिसांनी खात्री केली असता 5 विना नंबर मोटरसायकल आढळून आल्या। त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी इगतपुरी शहर तसंच ग्रामीण भागातून 3 विना नंबर मोटरसायकल अशा रॉयल एनफील्ड कंपनीच्या 4 बुलेट, यामाहा कंपनीच्या 4 R15, हिरो कंपनीची 1 हिरो स्प्लेंडर प्लस, बजाज कंपनीची 1 पल्सर अशा एकूण 10 विना नंबर प्लेट नसलेल्या अंदाजे 15 लाखांच्या मोटरसायकल हस्तगत केल्या। संबंधित मोटरसायकल छत्रपती संभाजीनगर, नाशिक शहर आदी ठिकाणाहून चोरी केल्या। आणखी चोरीच्या मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे। या टोळीचा पर्दाफाश करून आणखी काही कुणी सक्रिय आहे का याबाबत चौकशी केली जाते, असं निरीक्षक तसरे यांनी सांगितलं। आर्मी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, इगतपुरी।